भानुप्रतापची अकड मोडण्याची ही बिरादरीच्या लोकांसाठी सुवर्णसंधी होती आणि त्याच्या अटींना मान्य करण्याशिवाय भानुप्रतापसमोर दुसरा कोणताही पर्याय नव्हता. बिरादरीच्या एका ज्येष्ठ व्यक्तीने भानुप्रतापसमोर अट ठेवली. मृणालिनी या गावात राहू शकते, पण एका अटीवरच. जी सांगा, काय अट आहे? अट अशी आहे की तुम्हाला लवकरात लवकर मृणालिनीचं लग्न याच गावातील आपल्या बिरादरीतील एखाद्या तरुणाशी लावून द्यावं लागेल. तेव्हाच मृणालिनी इथे राहू शकते. तुम्हाला मान्य असेल तर ठीक, नाहीतर तिला कुठेतरी दुसरीकडे पाठवून द्या. काय बोलताय तुम्ही? या गावात माझ्या तोलामोलाचे कोण आहे? माझ्यापेक्षा कमी हैसियत असलेल्या घरात मी माझी मुलगी कशी देऊ शकतो? ते तुम्हाला करावंच लागेल भानुप्रताप. तुम्ही ह्या गावाचे जमीनदार असाल तर तुम्ही बिरादरीपेक्षा मोठे नाही. मला थोडा वेळ विचार करण्यासाठी द्या. थोड्याच वेळात बिरादरीचे लोक आपला निर्णय सुनावून निघून गेले. हवेलीची बैठक रिकामी झाली. भानुप्रताप एकटेच विचारात मग्न होते. तेवढ्यात पायघड्यांची छमछम ऐकून आली आणि त्यांचा विचार भंग पावला. त्यांनी मागे वळून पाहिलं तर तिथे त्यांची पत्नी मेनका उभी होती. कशा विचारात गडलात तुम्ही? काय करू मेनका? बिरादरीचे लोक म्हणतात की मृणालिनी गावात राहायची असेल तर तिचं लग्न गावातच आपल्या बिरादरीतील कोणाशी तरी करावं लागेल. मी सगळं ऐकलंय. बघायला गेलं तर ते चांगलंच आहे. मृणालिनी आपली एकुलती एक मुलगी आहे. ती आपल्याजवळ राहिली तर आपल्यालाही एकटं वाटणार नाही. ते बरोबर आहे, पण आपल्या तोलामोलाचा मुलगा तरी आहे का गावात? आपल्या तोलामोलाचा कोणी नाही आणि होणारही नाही. पण एक मुलगा आहे जो मृणालिनीपेक्षा जास्त शिकलेला आहे. कोणाबद्दल बोलतेस तू? पृथ्वी. तो सर्व प्रकारे मृणालिनीसाठी योग्य आहे आणि हैसियतची चिंता करू नका, कारण तुमच्या नात्यामुळे त्याचे स्थान आपोआप उंचावेल. मेनकाच्या बोलण्यावर भानुप्रताप विचार करू लागले. खरंच पृथ्वीपेक्षा चांगला मुलगा गावात दुसरा नव्हताच. दुसऱ्या दिवशी भानुप्रतापने रामशरण आणि पृथ्वीला हवेलीवर बोलावले. त्यांना या नात्यासाठी तयार कसं करायचं हे त्याला चांगलंच ठाऊक होते. दोघे बापलेक हवेलीवर पोहोचल्यावर भानुप्रतापने आपल्या डावपेचांची सुरुवात केली. रामशरण, आम्ही ठरवलंय की तुझं सगळं कर्ज माफ करून तुझ्या जमिनी तुला परत देतो. हे ऐकताच रामशरणचा आनंद गगनात मावेनासा झाला. मालक, हे तर आमच्यावर मोठे उपकार होतील. कसे उपकार रामशरण? आपण लहानपणापासूनचे मित्र आहोत आणि हो, आजपासून मला भानू म्हणून हाक मार, जसं तू लहानपणी मारायचास. नाही नाही मालक, तुम्ही आमचे अन्नदाता आहात. आम्ही तुमचे उपकार कधीच विसरू शकत नाही. तुम्ही पृथ्वीला नोकरी मिळवून दिली आणि आता कर्ज माफ करून जमिनीही परत देताय. तुम्ही देवमाणूस आहात. असं काही नाही रामशरण, पण जर तू इच्छाशक्ती दाखवलीस तर एक क्षणात माझे उपकार फेडू शकतोस. ते कसं मालक? माझ्या मुलीचे लग्न तुझा मुलगा पृथ्वीशी लावून दे. रामशरण काही बोलण्यार इतक्यात पृथ्वी अचानक रागात उठून उभा राहिला. मी मृणालिनीशी लग्न करू शकत नाही. ती फक्त उद्धट नाही तर चारित्र्यहीन सुद्धा आहे. पृथ्वीच्या बोलण्याने रामशरण संतापला आणि त्याने त्याच्या गालावर जोरात चापट मारली. गप्प बस मूर्ख. मालकाच्या कृपेने तुझे नशीब उजळणार आहे. आपलं भाग्य समज आणि गप्प राहा. तुझं लग्न आता मृणालिनीशीच होईल आणि हे माझं अंतिम ठरलेलं आहे. पृथ्वीला शेवटी रामशरण आणि भानुप्रताप यांच्या निर्णयापुढे झुकावं लागलं. दुसऱ्याच दिवशी पृथ्वी आणि मृणालिनीचे थाटामाटात लग्न पार पडलं. पृथ्वीने परिस्थितीला आपले नशीब समजून मृणालिनीला स्वीकारायचा प्रयत्न केला, पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. काही महिन्यातच मृणालिनीची तब्येत बिघडली आणि डॉक्टरांनी सांगितलेल्या गोष्टीमुळे पृथ्वीच्या पायाखालची जमीन सरकली. मृणालिनी गरोदर होती आणि पृथ्वीला ठाऊक होतं की त्या बाळाचा पिता तो नाही तर वीरप्रताप आहे. गावभर ही बातमी पसरली. प्रत्येकाच्या तोंडी हेच होते की मृणालिनीच्या पोटातील मूल पृथ्वीचं नसून वीरप्रतापचे आहे. त्या गावात राहणं आता पृथ्वीला अशक्य झालं होतं. एके रात्री पृथ्वीने मृणालिनीसमोर मन मोकळं केले. मृणालिनी, या गावात माझं जगणं अशक्य झालंय. जे टोमणे मला ऐकावे लागत आहेत तेच टोमणे तुझ्या होणाऱ्या मुलालाही ऐकावे लागतील. हे ऐकताच मृणालिनीच्या डोळ्यात संताप दाटून आला. या बाळाला बापाचे नाव तूच देशील. तू माझ्याशी फुकट लग्न केलेलं नाही. आता तुला जबाबदारी घ्यावीच लागेल. पृथ्वीने मृणालिनीच्या रागाची पर्वा न करता तिला समजावण्याचा प्रयत्न केला. मी जबाबदारी टाळत नाही आहे मृणालिनी. मला माहीत आहे की माझ्याकडे जबाबदारी उचलण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही. पण मी फक्त स्वतःला आणि तुझ्या होणाऱ्या बाळाला आयुष्यभर बदनामीपासून वाचवू इच्छितो. तर मग काय ठरवलं आहेस? आपण कानपूरला जाऊया. मृणालिनी काही क्षण विचार करत राहिली. पृथ्वी म्हणत होता ते योग्य होतं. तिला त्याची गोष्ट पटली. हे योग्य राहील. तिथे आपली एक हवेली सुद्धा आहे आणि तिथे आपल्याला कोणी ओळखतही नाही. पण हे सांग, तिथे जाऊन तू करणार काय? आपला खर्च कसा चालेल? मी काहीतरी नोकरी शोधेन, पण आता मला ही अपमानाची भावना सहन होत नाही. मृणालिनीने आपल्या होणाऱ्या बाळाच्या भविष्यासाठी पृथ्वीची साथ दिली. काही दिवसातच दोघं कानपूरला गेले. पृथ्वीने आधी नोकरी शोधायचा प्रयत्न केला, पण त्याला हवी तशी नोकरी मिळाली नाही. असं करत असताना काही महिने निघून गेले आणि मृणालिनीने एका गोंडस मुलाला जन्म दिला.
तिने त्याचे नाव प्रेमाने नवीन ठेवलं. बाळाच्या निष्पाप हास्याने पृथ्वीचे मन जिंकून घेतले. त्याच्या आयुष्यात पुन्हा आनंद परत येऊ लागला. पण रोजीरोटीचे संकट कायम होते. मृणालिनी आणि पृथ्वीच्या हातात असलेले पैसे हळूहळू संपत चालले होते. एक दिवस मृणालीने असं काही सुचवलं ज्याने त्यांच्या नात्याला एक वेगळं वळण दिलं. पृथ्वी, जर तुला नोकरी मिळत नसेल तर तू स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरू का करत नाहीस? बोलणं तर तुझं बरोबर आहे मृणालिनी, पण व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल लागते. ते मला माहीत आहे. माझ्याकडे खूप दागिने आहेत. त्यांना विकले तर आपल्याकडे खूप पैसे येतील. तू काही दागिने घेऊन जा आणि ते विकून कपड्यांची मिल सुरू कर. पृथ्वीला मृणालिनीचे म्हणणे पटले आणि त्याने तसंच केलं. पृथ्वीच्या मेहनतीमुळे आणि चिकाटीमुळे तो लवकरच कानपूरचा मोठा व्यापारी बनला. पृथ्वी सकाळी लवकर घरातून निघून जायचा आणि रात्री उशिरा परत यायचा. मृणालिनी आणि त्याचे नाते अजूनही फक्त एका मित्रासारखंच होतं, पण त्यांच्या आयुष्यात शांतता आणि समाधान होते. एका दिवसाने सगळं बदललं. एक दिवस पृथ्वी ऑफिसमधून लवकर घरी परत आला. घरी आल्यावर त्याला काहीतरी वेगळंच जाणवलं. घरात एक अनोखी शांतता होती. त्याने घरात प्रवेश केला. मृणालिनी त्याला अचानक घरात पाहून स्तब्ध झाली. जणू तिची काहीतरी चोरी पकडली गेली. तिने घाबरून विचारलं, पृथ्वी, तू इतक्या लवकर कसा? पृथ्वीने तिच्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. तो फक्त त्या व्यक्तीकडे रोखून बघत राहिला जो त्याच्याकडे पाठ फिरवून उभा होता. पृथ्वीने विचारलं, मृणालिनी, हा कोण आहे? मृणालिनी काही उत्तर द्यायच्या आधीच तो व्यक्ती मागे वळला आणि म्हणाला, कसा आहेस पृथ्वी? तुला आताच इथे यायला नको होतं. पुढच्या वेळेस जेव्हा मी इथे नसेन तेव्हा ये. आणि हो, दरवाजावर टकटक करून ये, समजलास? वीर प्रताप, पृथ्वीने आश्चर्याने विचारलं, तुझी हिंमत कशी झाली माझ्या घरी येण्याची? वीर प्रताप काही बोलणार तोच मृणालिनी संतापात पुढे सरसावली आणि वीर प्रतापच्या पुढ्यात उभी राहून म्हणाली, तुझं घर? हे माझं घर आहे पृथ्वी, आणि मी ज्या कोणाला बोलावीन तो इथे येईन. तुला बोलण्याचा अधिकार नाही. तू स्वतःच्या मर्यादेत राहिलेलं बरं. मी फक्त तुझ्याची एक तडजोड केली होती. वीर प्रतापच माझं खरं प्रेम होता, आहे आणि कायम राहील. आणि हो, पुढच्या वेळेस घरात यायच्या आधी दार ठोठावून परवानगी घे, समजलास? मृणालिनी आणि वीर प्रतापच्या नजरेतील तिरस्कार पाहून पृथ्वीने गप्प राहणंच योग्य समजलं. तो काही न बोलता आपल्या खोलीत निघून गेला. वीर प्रतापचे त्या घरात येणे जाणे आता रोजचे झाले होते. पृथ्वीला त्या घरात राहणं असह्य होत होतं. तो त्यांच्यापासून सुटका मिळवायचा विचार करू लागला. एक दिवस त्याने एक युक्ती शोधली आणि मृणालिनीशी बोलला, मृणालिनी, मी विचार करत होतो की आपल्याला आपला व्यवसाय आणखी वाढवायला हवा. वाढवायला हवा म्हणजे? जर आपण मुंबईत एक ऑफिस उघडलं तर आपल्याला खूप मोठा प्रकल्प मिळू शकतात. तिथून आपले उत्पादन परदेशातही पाठवता येतील. पृथ्वीचं म्हणणं ऐकून मृणालिनीच्या डोळ्यात चमक आली. कल्पना तर चांगली आहे, पण मुंबईत ऑफिस उघडशील कसं? मला काही दिवस मुंबईला जाऊन तिथे राहावं लागेल. हे ऐकताच मृणालिनीच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं. ती आधीपासूनच हेच तर इच्छित होती की पृथ्वी तिच्या आणि वीर प्रतापच्या वाटेतून हटावा. आपली खुशी मनातच दडवून मृणालिनी म्हणाली, हो, तू मुंबईला निघून जा. तुला जे करायला आवडतं तेच कर. आम्ही दोघा आई मुलगा कसं तरी इथे राहू. ठीक आहे. आणि काही दिवसातच पृथ्वी मुंबईला आला. सुरुवातीला त्याने आपलं ऑफिस मुंबईत स्थलांतरित केले. मग हळूहळू आपली मिल आणि त्यानंतर व्यवसायाशी संबंधित इतर सर्व गोष्टी मुंबईत हलवल्या. मुंबईत आणि आपल्या जीवनात पृथ्वी आता एकदम एकटा पडला होता. गावी त्याचे वडील रामशरण यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले होते. एकटेपणाची जाणीव मिटवण्यासाठी पृथ्वीने स्वतःला संपूर्णपणे कामात झोकून दिलं. त्याच्या व्यवसायाची भरभराट होत गेली. दिवसागणिक त्याचा व्यवसाय वाढू लागला आणि पृथ्वी मुंबईत एक मोठा उद्योगपती बनला. पृथ्वीच्या वाढत्या समृद्धीची बातमी लवकरच मृणालिनी आणि वीर प्रतापपर्यंत पोहोचली. त्यांच्या मनात लालसा निर्माण झाली आणि दोघांनी मिळून पृथ्वीच्या कोट्यवधींच्या संपत्तीवर आणि व्यापारावर कब्जा मिळवण्याचा कट रचला. मृणालिनीने योजनाबद्ध पद्धतीने आधी पृथ्वीकडून व्यवसायातील अर्धा हिस्सा मागितला आणि नंतर घटस्फोटाचा दावा दाखल करून पृथ्वीच्या उरलेल्या भागावरही दावा ठोकला. मृणालिनीने केलेले दोन्ही खटले लढण्यासाठी पृथ्वीला एका हुशार आणि जबरदस्त वकिलाची गरज होती. त्याच्या ओळखीच्या एका व्यक्तीने त्याला माझ्या म्हणजे वकील सुनीता सिंघानिया यांच्याबद्दल सांगितले. सचिनला पृथ्वी महाजनबद्दल सांगता सांगता एक क्षणभर सुनीता जुना काळ आठवत गप्प राहिली. आई, तुम्हाला? सचिनने आश्चर्याने विचारलं. हो बाळा, त्या काळात मी मुंबई उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करत होते आणि साधारणपणे कॉर्पोरेट केस घेत होते. एक दिवस तुझ्या बाबांनी, पृथ्वी महाजननी माझ्या ऑफिसमध्ये येऊन माझ्याशी संपर्क साधला. त्यांना हाच खटला मी लढावा असं वाटत होतं. मृणालिनीने व्यापारात 50% हिस्सा मागितला होता. तिचा कोणताही कायदेशीर आधार नव्हता, ना तिच्याकडे कोणतेही कागदपत्र होते, ना तिने व्यवसाय वाढवण्यासाठी कोणतीही मदत केली होती. हो, हे खरं होतं की पृथ्वीने तिच्या दागिन्यांच्या पैशांनी व्यवसाय सुरू केला होता, पण त्या दागिन्यांपेक्षा जास्त किमतीचे दागिने तो तिला परत देऊन झाला होता. आज व्यापार ज्या उंचीवर पोचला होता त्याचे संपूर्ण श्रेय केवळ पृथ्वीचे होते. पण घटस्फोटाचा खटला मात्र अतिशय गुंतागुंतीचा होता.
तो खटला लढण्यासाठी पृथ्वीला एका दमदार महिला वकिलाची गरज होती. पृथ्वीची कहाणी ऐकून माझे हृदय हेलावले. त्याच्याबद्दल मला सहानुभूती वाटू लागली. हळूहळू तो माझ्यासाठी फक्त एक क्लायंट राहिला नाही, तर विशेष व्यक्ती झाला. मी त्याच्या केसची तारीख कधी येते याची वाट पाहत असे आणि त्याला भेटायचे निमित्त शोधत असे. एकटेपणाने त्रस्त झालेला पृथ्वीही माझ्याकडे ओढला गेला. मी त्याच्या खटल्यात माझी संपूर्ण ताकद लावली. मृणालिनीने व्यापारात वाटा मागितलेल्या प्रकरणात आम्ही सहज जिंकून गेलो, पण घटस्फोटाच्या खटल्यात मात्र आम्हाला थोडी तडजोड करावी लागली. पृथ्वीच्या बँकेत असलेल्या सर्व जमा रकमेसोबत त्याचे सर्व फिक्स डिपॉझिट आम्हाला मृणालिनीला द्यावे लागले. मात्र संपूर्ण व्यवसाय पृथ्वीच्या नावावरच राहिला. पृथ्वी आणि मृणालिनीच्या घटस्फोटानंतर आम्ही दोघंही आमच्या नात्याला पुढे न्यायला मोकळे झालो. हळूहळू मी पृथ्वीच्या व्यवसायात रस घ्यायला लागले आणि मग केव्हा त्यात संपूर्णपणे गुंतले हे मला कळलंच नाही. आम्ही दोघं वेगवेगळ्या घरात राहत होतो, पण काम, फिरणं, जेवण प्रत्येक गोष्टीत आम्ही सोबतच होतो. आम्ही आमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण भरभरून जगत होतो. पण या केसच्या पराभवाने वीरप्रताप आणि मृणालिनी जळून गेले होते. बदला घ्यायची वेळ. वीरप्रतापने पृथ्वीच्या व्यवसायावर आणि मालमत्तेवर कब्जा मिळवण्यासाठी गुन्हेगारी टोळ्यांचा आधार घ्यायला सुरुवात केली. पृथ्वीला अंडलवड करून धमकीचे फोन येऊ लागले. कधी ते त्याच्याकडून पैसे मागायचे, तर कधी कंपनीतील शेअर्स. पृथ्वीने कोणालाही काही देण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे त्यांनी त्याला जीवे मारण्याची धमकी द्यायला सुरुवात केली. आम्ही पोलीस तक्रार दाखल केली. पोलिसांनी पृथ्वीला आत्मसंरक्षणासाठी परवाना असलेली रिव्हॉल्वर दिली. आम्ही दोघं हे सगळं दुर्लक्षित करून व्यवसाय पुढे वाढवण्यात व्यस्त होतो. त्या भयंकर दिवसाची सुरुवात. एके दिवशी ऑफिसनंतर आम्ही वर्सोवा बीचवर फिरायला गेलो. त्या दिवशी वीरप्रताप गुंड्यांसह आमचा पाठलाग करत होता. तथापि आमच्यासाठी ती संध्याकाळ खूप सुंदर होती. त्याच दिवशी पृथ्वीने मला लग्नासाठी प्रपोज केलं. मी त्याला हो म्हणणारच होते की तेव्हाच वीरप्रतापने आपल्या गुंडांसह पृथ्वीवर बेछूट गोळीबार सुरू केला आणि त्या गोळीबारात वसई बीच गोळ्यांच्या आवाजाने दणाणून गेला. वीरप्रताप आणि त्याचे गुंड सतत पृथ्वीकडे गोळीबार करत होते. पृथ्वी आणि सुनीताजी पटकन एका मोठ्या दगडाच्या मागे लपले. आता काही वेळासाठी तरी ते वीरप्रतापच्या गोळ्यांपासून सुरक्षित होते. दगडाच्या आडोशामुळे पृथ्वीला स्वतःची बंदूक काढून योग्य स्थिती घेण्यास वेळ मिळाला. त्याने वीरप्रताप आणि त्याच्या गुंडांची जागा ओळखण्यासाठी थोडा धोका पत्करला आणि डोकं बाहेर काढून आजूबाजूला पाहू लागला. सुनीताजीने झटकन त्याला पुन्हा दगडाच्या मागे खेचले. काय करताय तुम्ही? असं केलं तर सरळ त्यांच्या गोळीचा निशाणा बनाल. आपण असं करून त्यांच्यापासून वाचू शकत नाही. इथेच थांबा आणि मला काहीतरी विचार करू द्या. जे काही करायचं आहे ते लवकर करा सुनीता. वीरप्रताप आणि त्याचे गुंड सरळ आपल्या दिशेने येत आहेत. सुनीताजीने आजूबाजूला पाहिले आणि एक दगड उचलला. ती काय करणार हे पृथ्वीला अजिबात समजत नव्हते. काय? तुम्ही दगडाने त्यांना मारणार आहात? अखेर काय करणार आहात? सुनीता, पृथ्वी नीट ऐक. मी हा दगड तिकडे दुसऱ्या बाजूला फेकते. तो जमिनीवर पडल्यावर आवाज होईल आणि या गुंडांना वाटेल की आपण तिथे लपून बसलो आहोत. त्यांचे लक्ष तिकडे वळताच तू वीरप्रतापवर गोळी झाड. जर तू एक गोळीही त्याच्यावर झाडण्यात यशस्वी झालास तर त्याचे गुंड घाबरून पळून जातील. हे सगळे भाडोत्री गुंड आहेत. त्यांच्या लीडरशिवाय ते लढू शकत नाहीत. पृथ्वी काही क्षण सुनीताजीकडे आश्चर्याने बघत राहिला. सुनीता, तुमचं डोकं किती अफलातून आहे. सुनीताजीने वेळ न दडवता दगड दूर फेकला. पुढचं सगळं अगदी तिच्या योजनेप्रमाणेच घडलं. पृथ्वीने संधी मिळताच वीरप्रतापवर सलग 4 गोळ्या झाडल्या. तो जमिनीवर कोसळताच गुंडांमध्ये गोंधळ उडाला आणि ते तिथून पळून गेले. पृथ्वी आणि सुनीताजी तिथून निघून थेट वसई पोलीस ठाण्यात पोहोचले. पुढचे काही तास पृथ्वीसाठी कठीण होते. खरं तर त्याने केवळ आत्मरक्षणासाठी आपले लायसन्स असलेल्या रिव्हॉल्वरने वीरप्रतापला ठार केले होते. त्यामुळे कायद्याच्या दृष्टीने तो निर्दोष होता. पण तरीही कायदेशीर प्रक्रियेतून मुक्त होणं सोपं नव्हतं. सुनीताजीने आपले अनुभव, ओळखी आणि हुशारीचा वापर करून पृथ्वीला या गुंतागुंतीतून बाहेर काढले. पोलिसांनी काही औपचारिकता पूर्ण केल्यानंतर त्यांना सोडून दिले. नेहमीप्रमाणेच त्या रात्री पृथ्वी सुनीताजींना त्यांच्या घरी सोडायला गेला. गाडीच्या बाहेर उतरण्याआधी सुनीताजीने नेहमीप्रमाणेच त्याला गुड नाईट म्हटलं. पण पृथ्वीने काहीही उत्तर दिले नाही. तो फक्त खाली मान घालून काहीतरी विचार करत राहिला. काय झालं पृथ्वी? अजूनही संध्याकाळच्या घटनांमुळे अस्वस्थ वाटतंय का? उद्यापासून पोलीस तुझ्या सुरक्षेसाठी 2 बॉडीगार्ड देतील. कम ऑन, खुश हो. तुझा सगळ्यात मोठा शत्रू संपला आहे. अरे नाही सुनीता, ती गोष्ट नाही. तुम्ही अजूनही माझ्या बोलण्याचे उत्तर दिले नाही. कोणत्या बोलण्याचं? पहा सुनीता, मी हे सांगू इच्छितो की तुझ्या हुशारीत आणि माझ्या मेहनतीत खूप ताकद आहे. आपण दोघं एकत्र आलो तर आपल्या व्यवसायाला नक्कीच उंच शिखरावर घेऊन जाऊ शकतो. होय, तर आपण दोघं मिळून काम तर करत आहोतच. नाही, तसं नाही. माझा अर्थ असा आहे की मी तुला विचारलं होतं, तू माझ्याशी लग्न करशील का? आता मला औपचारिकरित्या हो म्हणावं लागेल का? मी माझी वकिली सोडून तुझ्यासोबत तुझा व्यवसाय सांभाळते आहे. तुझ्या शत्रूंच्या गोळ्या झेलते आहे. तुला पोलिसांपासून वाचवते आहे.
आता तुला अजून कोणता संकेत हवा? उलट तूच मला सांग, तू माझ्या घरी वरात घेऊन कधी येतो आहेस? सुनीता हसत म्हणाली. सुनीताच्या या बोलण्याने पृथ्वीचे मन हलके झाले आणि तोही हसला. वीरप्रतापचा मृत्यू झाल्यानंतर मृणालिनी सुडाच्या आगीत जळू लागली. तिचे वडील भानुप्रताप आपल्या मुलीला आणि नातू नवीनला घेऊन पुन्हा गावी जाण्यासाठी मुंबईला आले. खरं तर भानुप्रतापने त्याच दिवशी मृणालिनीशी सर्व संबंध तोडले होते, जेव्हा ती पृथ्वीला सोडून कानपूरला वीरप्रतापसोबत राहायला गेली होती. पण आता वडिलांचे मुलीवरचे प्रेम तिला परत नवीनसह पुन्हा गावी घेऊन निघून गेले. काही दिवसांनी साध्या समारंभात पृथ्वी आणि सुनीताचे लग्न झाले. या लग्नानंतर पृथ्वीचे आयुष्य संपूर्ण बदलले. सुनीताने घर आणि व्यवसाय दोन्ही अत्यंत कुशलतेने हाताळले. आता पृथ्वीला पहिल्यांदाच जाणवले की आयुष्य किती सुंदर असू शकते. लग्नाआधी जसं त्याने आणि सुनीताने स्वप्न पाहिले होते तसे ते दोघे मिळून आपला व्यवसाय मोठा करण्यासाठी मेहनत करू लागले. दरम्यान गावच्या वाड्यात परतल्यानंतर मृणालिनीचे आयुष्य स्थिर होते. नवीनचे संगोपन उत्तमरित्या होत होते. भानुप्रताप आपल्या नातवाला जमीनदारी संस्कार देत होता, ज्यामुळे त्याच्यातली निरागसता संपून क्रूरता आणि निर्दयता वाढत चालली होती. भानुप्रतापसाठी सर्व काही अनुकूल होते. त्याचा शत्रू रुद्रप्रताप आपल्या मुलाला गमावून बसला होता आणि आता तो नवीनवर कोणताही दावा करू शकत नव्हता, ज्याने भानुप्रतापचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी मृणालिनीचा वापर केला होता. तोच रुद्रप्रताप आज स्वतःच्या कर्मांची फळं भोगत होता. मात्र भानुप्रतापला एकच दुःख होते, मृणालिनीची उदासी आणि तिची शांतता. एके दिवशी मृणालिनी वाचनालयात उभी राहून खिडकीतून शेतांकडे पाहत भूतकाळाच्या आठवणीत गुंग होती. तेव्हा भानुप्रताप तिच्याजवळ गेला आणि म्हणाला, मृणालिनी, तू नक्की काय इच्छितेस? मला सांग, तू हसणंच विसरलीस. मृणालिनीने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, पप्पा, मला सगळ्यात आधी पृथ्वीचा संपूर्ण व्यवसाय आणि संपत्ती पाहिजे आणि नंतर त्याचा मृत्यू. हेच तर मलाही हवंय मुली. मी नवीनला असं तयार करीन की तो एक दिवस नक्कीच पृथ्वीचा बदला घेईन. पण पप्पा, त्याला फार वेळ लागेल. मी प्रत्येक क्षण बदला घेण्याच्या आगीत जडते. मला पृथ्वीचा नाश आत्ताच हवा. मुली, जर तुला असं वाटत असेल तर मी हेही करेन. निराश होऊ नकोस. पृथ्वीला संपवण्यासाठी माझ्याकडे एक जबरदस्त योजना आहे. काय आहे ती योजना पप्पा? सध्या काही विचारू नकोस, फक्त वाट पहा. जे तुला हवंय ते नक्कीच होईल. आपण उद्या सकाळीच मुंबईला निघणार आहोत आणि पृथ्वीच्या संपूर्ण साम्राज्यावर हल्ला करणार आहोत. दुसऱ्या दिवशी भानुप्रताप, मृणालिनी आणि नवीन मुंबईला रवाना झाले. त्यांनी एका उपनगरात छोटंसं घर घेतलं आणि तिथून आपल्या काटकरस्थानांची आखणी सुरू केली. एके सकाळी भानुप्रतापने मृणालिनीला बोलावले. मृणालिनी, इकडे ये. हो पप्पा, काय झालं? तुझ्याकडे पृथ्वीचा फोटो आहे का? हो पप्पा, कदाचित लग्नाचा फोटो असेल. पण काय विचारताय? दे मला तो फोटो. मृणालिनीने पृथ्वीचा फोटो दिला. तो घेऊन भानुप्रताप थेट मुंबईतील प्रसिद्ध प्रायव्हेट डिटेक्टिव्ह एजन्सी स्टारलाईनकडे गेला. ही एजन्सी आपल्या काळ्या कारवायांसाठी कुप्रसिद्ध होती. मोठे बिझनेसमॅन आपल्या प्रतिस्पर्ध्यांची माहिती मिळवण्यासाठी त्यांच्या सेवांचा वापर करत. स्टारलाईनचा प्रमुख डिटेक्टिव्ह बाबूराव आठावलेने भानुप्रतापचे बोलणे ऐकले आणि अधिक माहिती मिळवण्यासाठी त्याला काही प्रश्न विचारायला सुरुवात केली. भानुप्रतापजी, पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला पृथ्वी महाजन यांचा फोटो आणण्याची गरज नव्हती. या शहरात त्यांना कोण ओळखत नाही. आणि दुसरं म्हणजे, जर तुमची त्यांच्यासोबत कोणतीही व्यावसायिक वैरभावना नसेल तर तुम्हाला पृथ्वी महाजनची गुप्त माहिती का हवी आहे? बाबूरावजी, वैरभावना फक्त व्यवसायापुरती मर्यादित नसते. कधीकधी ती वैयक्तिक कारणांमुळेही असते आणि हे कारण मी तुम्हाला आत्ताच सांगणं आवश्यक समजत नाही. भानुप्रतापने थेट आणि रोखठोक शब्दात उत्तर दिलं. ठीक आहे, जसं तुम्हाला हवं असेल. आम्ही तुम्हाला पृथ्वी आणि त्यांची पत्नी सुनीता यांच्या प्रत्येक हालचालीची माहिती पुरवत राहू. भानुप्रतापने खिशातून नोटांचे बंडल काढून बाबूराव समोर ठेवलं. बाबूरावजी, तुम्हाला पैशांची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. भविष्यात आणखी कोणत्या सेवा घ्यायच्या असल्यास आम्ही तुमच्याशी संपर्क साधू. नक्कीच भानुप्रतापजी, तुम्ही सांगाल तशीच सर्व्हिस आम्ही तुम्हाला देऊ. बाबूरावने नोटांचे बंडल आपल्या गल्ल्यात टाकले आणि मोठ्याने हसला. भानुप्रतापच्या डोळ्यात एक शैतानी चमक उमटली. काही क्षण विचार करून तो हसला. असं समजा की मला काही शूटर हवे आहेत तर? हे ऐकून बाबूराव मोठ्याने हसू लागला. भानुप्रतापजी, मुंबईत पैसे उधळा आणि तमाशा बघा. इथे प्रत्येक गोष्ट विकायला तयार आहे. फक्त ती खरेदी करण्याची ताकद हवी. माझ्याकडे पैशांची कमतरता नाही बाबूराव. मी जसं सांगतो तसं फक्त करत राहा. डील पक्की? होय भानुप्रतापजी, पूर्णपणे पक्की. पृथ्वी आणि सुनीता यांच्या लग्नानंतर त्यांच्या आयुष्यात रोज नवनवीन आनंद येत होते. आता सुनीता आई होणार होती आणि आज तिचे गर्भधारणेचे 3 महिने पूर्ण झाल्यानंतर पृथ्वी तिला नियमित तपासणीसाठी डॉक्टर रोशनी यांच्याकडे घेऊन गेला होता. डॉक्टरांनी सगळ्या तपासण्या करून एक छोटीशी चिंतेची गोष्ट सांगितली. मिस्टर पृथ्वी, आई आणि बाळ दोघंही सध्या ठणठणीत आहेत. पण सुनीताजींचे वय 30 वर्षांपेक्षा जास्त असल्यामुळे त्यांना विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. डॉक्टर, आम्हाला काय करावं लागेल?
पृथ्वीने थोड्या काळजीच्या स्वरात विचारलं. बघा, त्यांना आता जास्तीत जास्त बेड रेस्ट द्यावी लागेल आणि विशेष काळजी घ्यावी लागेल, नाहीतर गर्भपात होण्याचा धोका सतत राहील. आणि या वयानंतर एकदा गर्भपात झाल्यास पुन्हा गरोदर राहणं कठीण किंवा अतिशय जोखमीचं ठरू शकतं. ओह, मग डॉक्टर, मला काय करावं लागेल? पृथ्वीच्या बोलण्यावर डॉक्टर रोशनी हसली आणि म्हणाली, मिस्टर पृथ्वी, तुम्ही ज्या पद्धतीने सुनीताजीची काळजी घेताय ते खूपच गोड आहे. पण आता वैद्यकीय मदतीसाठी मी एक अनुभवी नर्स नियुक्त करते. ती 24 तास सुनीताजींच्या सोबत असेल. तुम्ही निश्चिंत राहा. डॉक्टर रोशनी यांनी ट्रेन नर्स नॅन्सीला सुनीता यांची निगा राखण्यासाठी त्यांच्या घरी पाठवली. नॅन्सी अत्यंत प्रामाणिकपणे आपलं काम करू लागली आणि सगळं व्यवस्थित सुरू होतं. दरम्यान पृथ्वीविषयी मनात विष भरलेल्या भानुप्रतापने एक अत्यंत घाणेरडी योजना आखली. तो पुन्हा बाबूरावला भेटण्यासाठी गेला आणि काहीही न बोलता त्याच्यासमोर एक ब्लँक चेक साईन करून ठेवला. हे पाहून बाबूराव पुन्हा मोठ्याने हसू लागला. मी आधीच समजून गेलो होतो भानुप्रतापजी. सुनीता महाजन गरोदर असल्याचं समजल्यानंतर तुम्ही माझ्याकडे माझ्या दुसऱ्या सेवांसाठी येणार. हे नक्की होतं. तर सांगा काय करायचंय? बाबूराव, मला हे पाहायचंय की पृथ्वी महाजनच्या संपत्तीचा एकमेव वारसदार फक्त माझा नातू नवीन असावा, दुसरं कोणीही नाही. भानुप्रतापजी, हे काम खूप कठीण आहे. म्हणूनच मी ब्लँक चेक साईन करून दिला आहे बाबूराव. असं असेल तर तुमचं काम होईल. या जगात प्रत्येक गोष्ट पैशाने किंवा ताकदीने विकत घेता येते. मी समजलं नाही बाबूराव. सगळं समजेल भानुप्रतापजी. तुम्ही फक्त बाबूराववर विश्वास ठेवा आणि पुढे काय होतं ते पाहत राहा. बाबूरावच्या माणसांनी आधी सुनीताजींची नर्स नॅन्सीला पैशांच्या जोरावर विकत घेण्याचा प्रयत्न केला, पण नॅन्सीने पैसे घेऊन कोणतेही गैरकृत्य करण्यास साफ नकार दिला. नॅन्सीच्या प्रामाणिकपणाला तडा नव्हता, पण तिचे 2 छोटे मुलं होती आणि तिचा नवरा आधीच वारला होता. तिची वृद्ध आई रोजी त्या मुलांची काळजी घेत होती आणि नॅन्सी त्यांच्या पालनपोषणासाठी नर्सिंगचे काम करत होती. तिच्या आईसाठी आणि मुलांसाठी नॅन्सीच सर्व काही होती. बाबूरावच्या माणसांनी 2 दिवसांसाठी नॅन्सीच्या मुलांना गायब करून त्यांना मारण्याची धमकी दिली आणि तिला कटात सामील होण्यासाठी भाग पाडले. आपल्या कटाला पूर्ण करण्यासाठी बाबूरावच्या माणसांनी नॅन्सीला एक द्रवपदार्थ असलेली एक छोटीशी बाटली दिली. या लिक्विडचे फक्त 2 थेंब रोज सुनीता महाजनच्या जेवणात मिसळायचे. नॅन्सीने थरथरत्या हाताने ती बाटली उचलली. हे त्यांच्या जेवणात मिसळल्याने काय होईल? ते तुला विचारण्याची गरज नाही नॅन्सी. पण जर तू आमचं काम केलं नाहीस तर तुझ्या मुलांचे काय होईल? फक्त तोच विचार कर. आपल्या मुलांचा उल्लेख होताच नॅन्सी घाबरून थरथर कापू लागली. नाही नाही, माझ्या मुलांना काहीही करू नका. तुम्ही जे सांगत आहात तेच मी करीन. बाबूरावच्या योजनेनुसार नॅन्सी रोज त्या द्रवाचे 2 थेंब सुनीताजींच्या जेवणात मिसळू लागली. काही दिवसांनी सुनीताजींची तब्येत खूपच बिघडली. अस्वस्थ होऊन त्यांनी पृथ्वीला फोन केला. पृथ्वी, पटकन घरी ये. मला काहीतरी विचित्र वाटतंय. मी ताबडतोब निघतोय सुनीता. तिथे नॅन्सी आहे ना तुझ्यासोबत? हो, पण जसं माझी तब्येत खराब झाली तसं ती कुठे गायब झाली काहीच कळालं नाही. ओ माय गॉड. सुनीता, फक्त काही मिनिट धीर धर, मी लगेच पोहोचतो. पृथ्वीने त्वरित रुग्णवाहिकेला फोन केला. तो घरी पोहोचण्याआधीच ॲम्ब्युलन्सही घरासमोर आली. तो जितक्या वेगाने शक्य होतं तितक्या वेगाने सुनीताजींना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. हॉस्पिटलमध्ये पोहोचताच डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले आणि पृथ्वीला एक धक्कादायक बातमी सांगितली. मिस्टर पृथ्वी, आई आणि बाळ दोघंही सध्या ठीक आहेत. पण डॉक्टरांनी आणखी काही न सांगता तात्काळ सुनीताजींवर उपचार सुरू केले. लवकरच त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली. पृथ्वी हॉस्पिटलच्या बाहेर बेचैन होऊन सुनीताजींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत होता. तेवढ्यात एक डॉक्टर इमर्जन्सी रूममधून बाहेर आले आणि त्यांनी एक अतिशय आश्चर्यकारक गोष्ट सांगितली. काय झालं डॉक्टर? कृपया मला सांगा. मिस्टर पृथ्वी, सुनीताजींना केवळ काही किरकोळ गुंतागुंती निर्माण झाल्या होत्या, पण खरं सांगायचं तर तुम्ही याला एक आशीर्वादच समजा. डॉक्टर, मी काही समजलो नाही. जर त्यांना हे किरकोळ कॉम्प्लिकेशन्स झाले नसते तर त्यांच्या बाळाच्या जीवाला धोका होऊ शकला असता. हे चांगलंच झालं की त्या इमर्जन्सी रूममध्ये आल्या आणि त्यांचे सर्व टेस्ट झाले. त्यांच्या रक्ताच्या तपासणीमधून आम्हाला कळालं की त्यांना हळूहळू विष दिलं जात होतं. विष? हे तुम्ही काय म्हणत आहात? होय मिस्टर पृथ्वी, हे विष अजून काही दिवस त्यांच्या शरीरात जात राहिलं असतं तर त्यांच्या बाळासोबत मोठी दुर्घटना घडली असती. ओ माय गॉड. हे विष थोड्या थोड्या प्रमाणात सुनीताजींना फक्त बाळाला हानी पोहोचवण्यासाठी दिलं जात होतं. आता मी काय बोलू डॉक्टर? मला काही समजत नाही. आमचं बाळ तर ठीक आहे ना? सध्या तरी बाळ सुरक्षित आहे, पण त्याच्या जन्मानंतर कळेल की या नायट्रेट डायऑक्साईड आर्सेनिकल कार्बोनेट नावाच्या विषाने त्याच्या शरीराला किती नुकसान पोहोचवलं आहे. हे देवा, आमच्यासोबत असं कोण करू शकतं? मिस्टर पृथ्वी, मला वाटतं तुम्ही याची त्वरित पोलिसांना माहिती द्यायला हवी. हे विष परदेशातून तस्करीद्वारे भारतात येते. असो, सुनीताजींना तुम्ही 1-2 दिवसात घरी घेऊन जाऊ शकता. हो डॉक्टर, धन्यवाद. पृथ्वीने ताबडतोब मुंबई पोलीस कमिशनरला संपूर्ण घटनेची माहिती दिली. पोलिसांनी पृथ्वीच्या घरी जाऊन सुनीताजींच्या औषधांचा आणि जेवणाचा तपास घेतला.
शोधामध्ये त्यांना ती बाटली सापडली, जिच्यातील द्रव पदार्थ नॅन्सी दररोज सुनीताजींच्या अन्नात मिसळत होती. पोलिसांनी ती बाटली प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवली आणि डॉक्टरांनी त्यात नायट्रेट डायऑक्साईड, आर्सेनिकल कार्बोनेट हे अत्यंत धोकादायक विष असल्याची पुष्टी केली. यानंतर पोलिसांनी नॅन्सीच्या घरी छापा टाकून तिला अटक केली आणि चौकशी केली. नॅन्सीकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांना समजलं की या कटामागे स्टारलाईन डिटेक्टिव्ह एजन्सीचा हात होता. मुंबई पोलिसांना आधीपासूनच या एजन्सीच्या संशयास्पद कामगिरीवर शंका होती आणि त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पुराव्यांचीच प्रतीक्षा होती. पोलिसांनी कठोर कारवाई केली आणि पृथ्वीच्या विरोधात घडलेल्या एका नव्हे तर अनेक कटांमागील बाबूराव, भानुप्रताप आणि मृणालिनीच्या कटकारस्थानांचा पर्दाफाश केला. बाबूराव विरुद्ध पोलिसांकडे ठोस पुरावे होते, त्यामुळे तो कायद्याच्या तावडीतून सुटू शकला नाही. त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली गेली आणि तो कारागृहात गेला. भानुप्रतापच्या विरोधात पोलिसांकडे फक्त त्याने साईन केलेला ब्लँक चेक मिळाला. त्यामुळे कोणताही ठोस पुरावा नसल्यामुळे न्यायालयाने त्याला निर्दोष ठरवलं. मृणालिनी विरुद्ध आधीपासूनच पोलिसांना काही प्रमाणात पुरावे मिळाले होते. विशेषतः वीरप्रतापच्या मदतीने पृथ्वीला धमकावणे आणि वर्सोवा बीचवर पृथ्वी व सुनीताजींच्या हत्येचा कट रचणे. त्यामुळे दीर्घकाळ चाललेल्या खटल्यानंतर तिला 20 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आणि तिलाही तुरुंगात पाठवण्यात आली. यानंतर भानुप्रताप नवीनला घेऊन कानपूरला परत गेला. नॅन्सी सरकारी साक्षीदार बनली होती, पण तरीही न्यायालयाने तिला 5 वर्षांची शिक्षा सुनावली. तुरुंगात जाण्यापूर्वी नॅन्सीने एकदा पृथ्वी आणि सुनीताजींना भेटायची इच्छा व्यक्त केली. न्यायालयाने तिची ही मागणी मान्य केली. पृथ्वी आणि सुनीता या भेटीसाठी तयार झाले, कारण त्यांना माहीत होतं की नॅन्सीने आपली मुलं वाचवण्यासाठी हे सर्व केले होते. तिला हे ठाऊक नव्हते की बाबूरावच्या माणसांनी दिलेला द्रव पदार्थ खरं तर विष होते. नॅन्सी सुनीताजींना भेटायला आणि त्यांना पाहताच हंबडा फोडून रडू लागली. अनवधानाने केलेल्या या गुन्ह्याबद्दल तिला प्रचंड अपराधी वाटत होते. कृपया मला माफ करा, मी लाचार होते. एका आईची मजबुरी तुम्ही समजू शकता, नॅन्सी अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी म्हणाली. सुनीताजींना तिच्यावर दया आली. नॅन्सीने निस्वार्थपणे त्यांची सेवा केली होती. मोठ्या मनाने त्यांनी नॅन्सीला दिलासा दिला. नॅन्सी, 5 वर्ष डोळ्याच्या पापण्यांप्रमाणे निघून जातील. त्यानंतर आपल्या आयुष्याची नवी सुरुवात कर. पण त्यासाठी काहीतरी शिल्लक राहील तर ना. माझी लहान मुलं आहेत आणि वृद्ध आई आहे. माझ्या तुरुंगात गेल्यानंतर त्यांचे काय होईल? तर आपल्या मुलाला विष देणाऱ्या नॅन्सीला सुनीताजी आणि पृथ्वी माफ करू शकतील का? पाहूया कथेच्या पुढच्या भागात. तोपर्यंत तुम्हाला कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबा, जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.